नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुकेश पाटील परत एकदा आपलं सहर्ष स्वागत करतोय दीप करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन ऍप्लिकेशनवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक परीक्षाभिमुख अत्यंत महत्वाचा आणि परीक्षाभिमुख असा टॉपिक जी काल भारतातील जी महत्वाची घडामोड घडलेली आहे, ओके, क्रीडा या घडामोडीमध्ये एक महत्वाची स्पर्धा, तिचं नाव काय? आयपीएल स्पर्धा. म्हणजे कालच्या आयपीएल स्पर्धेसंदर्भात आणि आयपीएल स्पर्धेच्या इतिहासासंदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विस्तृत आणि परीक्षाभिमुख अशी चर्चा करणार आहोत. तर मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल काल काय झाली? आयपीएल स्पर्धा. ओके, आयपीएल स्पर्धा. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आयपीएल स्पर्धा. ओके, आयपीएल स्पर्धा. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आयपीएल स्पर्धेसंदर्भात आपण सगळ्या गोष्टी आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण हे बघणार आहोत की आयपीएल स्पर्धेला सुरुवात म्हणजे आयपीएल स्पर्धेला कोणत्या वर्षापासून सुरुवात झाली, तर ते आपण सर्वप्रथम पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आयपीएल स्पर्धेला 2008 मध्ये सुरुवात झाली. म्हणजे पहिली आयपीएल स्पर्धा, म्हणजे प्रथम आयपीएल स्पर्धा कोणत्या वर्षी सुरू झाली? तर त्याचं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो? 2008 या वर्षी पहिली आयपीएल स्पर्धा सुरू झाली. मग त्याच्यानंतर आपल्याला दुसरा पॉईंट हा माहित पाहिजे, मग ह्या आयपीएल स्पर्धेची जनक, ओके, आयपीएल स्पर्धेचे जनक म्हणून कोण ओळखलं जातं? की ही आयपीएल स्पर्धा, आयपीएल नावाची स्पर्धा आयोजित केली जावी, तर ही आयडिया नेमकं कुणाची आहे? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाचं नाव ललित मोदी. काय म्हणलं मी? ललित मोदी. म्हणजे ह्या ललित मोदी यांना आयपीएल चे जनक म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो काय म्हणलं? ललित मोदी यांना आयपीएल चे, लक्षात घ्या, आयपीएल चे जनक म्हणतात. म्हणजे आयपीएल नावाची जी स्पर्धा आहे, तर ही स्पर्धेसंदर्भात पूर्ण आयडिया कुणाची आहे? तर ह्या ललित मोदी यांच्या, आणि ह्या ललित मोदी यांना आयपीएल चे जनक म्हणतात. इथं आपले 2 पॉईंट क्लिअर झाले असतील. पहिलं कोणतं? की आयपीएल स्पर्धा. त्या आयपीएल स्पर्धेला सुरुवात कधी सांगितलं मी तुम्हाला? की 2008 मध्ये आयपीएल स्पर्धेला सुरुवात झालं. दुसरं पॉईंट तुमचं हे क्लिअर झालं असेल विद्यार्थी मित्रांनो. तर हे आयपीएल स्पर्धेचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? तर हे आयपीएल स्पर्धेचे जनक म्हणून ललित मोदी. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ललित मोदी त्या आयपीएल स्पर्धेचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा मुद्दा हा महत्वाचा. मग ही आयपीएल स्पर्धा कुणातर्फे आयोजित केली जाते? लक्षात घ्या, ही आयपीएल स्पर्धा कुणातर्फे आयोजित केली जाते? बीसीसीआय. लक्षात घ्या, बीसीसीआय तर्फे ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, कधी? दरवर्षी. म्हणजे आयपीएल नावाची स्पर्धा बीसीसीआय तर्फे दरवर्षी आयोजित केली जाते. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 2025 ची जी आयपीएल स्पर्धा, विद्यार्थी मित्रांनो, 2025 ची आयपीएल स्पर्धा आहे. तर ह्या 2025 च्या आयपीएल स्पर्धेमध्ये एकूण किती संघ होते? तर लक्षात घ्या, एकूण संघ होते विद्यार्थी मित्रांनो 10. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, एकूण संघ 10. आपण काय बघणार आहोत? सर्वप्रथम आयपीएलचा इतिहास. लक्षात घ्या, सर्वप्रथम आपण काय बघणार आहोत? आयपीएलचा इतिहास. त्यानंतर 2025 च्या आयपीएल स्पर्धेसंदर्भात आपण नंतर बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो काय म्हणलं पहिलं? की आयपीएल स्पर्धेला सुरुवात 2008. आयपीएलचे जनक ललित मोदी यांना आयपीएलचे जनक म्हणतात. आयोजक कोण आहेत? बीसीसीआय. बीसीसीआय तर्फे दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते विद्यार्थी मित्रांनो. आणि 2025 ची जी आयपीएल स्पर्धा झाली, नुकतीच झाली, ओके, त्या स्पर्धेमध्ये किती संघ होते? एकूण 10 संघ होते. आय होप तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल. त्याच्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मग तुम्हाला आता मी सांगितल्याप्रमाणे की आयपीएल स्पर्धेला नेमकं सुरुवात कधी झाली? लक्षात घ्या, तर आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाली 2008 मध्ये. ओके, आयपीएल स्पर्धेला सुरुवात कधी सांगितलं मी? 2008 मध्ये. मग पहिली आयपीएल स्पर्धा जी होती विद्यार्थी मित्रांनो, कधीची? 2008 ची. तर 2008 ची पहिली आयपीएल स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? किंवा तुमच्या परीक्षेत प्रश्न असा येऊ शकतो की आयपीएल चे प्रथम विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, त्या संघाचं नाव काय? राजस्थान रॉयल्स. लक्षात घ्या, त्या संघाचं नाव काय? राजस्थान रॉयल्स. म्हणजे राजस्थान रॉयल्स या संघाने पहिली आयपीएल स्पर्धा जिंकली होती विद्यार्थी मित्रांनो. कधीची? 2008 ची. तुम्हाला पुढे जाऊन हे सुद्धा माहित पाहिजे की पहिल्या आयपीएल स्पर्धेचा उपविजेता कोण आहे, किंवा पहिल्या आयपीएल स्पर्धेचा उपविजेता कोण आहे हे माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, राजस्थान रॉयल्स या संघाने कुणाला? चेन्नई. लक्षात घ्या, त्याला आपण काय म्हणतो? सीएसके. म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज. लक्षात घ्या, चेन्नई सुपर किंग्ज या संघाला हरवून पहिली आयपीएल स्पर्धा जिंकली होती विद्यार्थी मित्रांनो. हे राजस्थान रॉयल्स हे त्यांचे कर्णधार. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे माहित पाहिजे, मग ह्या राजस्थान रॉयल्स संघाचं यशस्वी नेतृत्व म्हणजे पहिली आयपीएल स्पर्धा राजस्थान रॉयल्सला जिंकून देण्याचं श्रेय कोणाला जातं? लक्षात घ्या, शेन वॉर्न. नाव महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणलं मी नाव? शेन वॉर्न यांना जातं. म्हणजे शेन वॉर्न यांनी पहिली आयपीएल स्पर्धा जिंकून दिली होती कोणाला? राजस्थान रॉयल्सला. म्हणजेच काय की पहिल्या आयपीएल स्पर्धेमध्ये राजस्थान रॉयल्सचं यशस्वी नेतृत्व कोणी केलं होतं? तर ते शेन वॉर्न यांनी केलं होतं विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पॉईंट असा आहे, मग आपल्याला हे सुद्धा माहित पाहिजे की आतापर्यंत सर्वाधिक वेळा, काय म्हणलं की आतापर्यंत सर्वाधिक वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणारे संघ माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, आतापर्यंत 2 संघ आहेत विद्यार्थी मित्रांनो. एक आहे मुंबईचा संघ, ओके, एक आहे मुंबईचा संघ, व दुसरा आहे चेन्नईचा संघ. ओके, मुंबईचा संघ म्हणजेच काय? मुंबई इंडियन्स, त्याला आपण एमआय म्हणतो. लक्षात घ्या, दुसरा आहे सीएसके म्हणजे चेन्नईचा संघ, त्याला आपण सीएसके म्हणतो. तर ह्या एमआय आणि सीएसके या 2 संघाने आतापर्यंत ही स्पर्धा किती वेळा जिंकली विद्यार्थी मित्रांनो? प्रत्येकी 5 वेळा. म्हणजे एमआय म्हणा, ओके,
मुंबई इंडियन्स म्हणा, त्याचबरोबर सीएसके म्हणा. तर ह्या मुंबई इंडियन्स आणि सीएसके या दोन संघाने आतापर्यंत ही स्पर्धा सर्वाधिक वेळा म्हणजेच काय प्रत्येकी 5 वेळा जिंकलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मग आपल्याला पुढे जाऊन हे सुद्धा माहित पाहिजे, तर ह्या आयपीएल स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा किंवा सर्वाधिक रन्स काढणारा खेळाडू कोण? विराट कोहली. आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक धावा म्हणा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू, ओके, करणारा खेळाडू त्यांचं नाव काय? विराट कोहली. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, विराट कोहलीने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा केल्या विद्यार्थी मित्रांनो. विराट कोहलीने 8,000 प्लस धावा आयपीएलच्या इतिहासात केलेल्या विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, तुम्हाला परीक्षेत जर प्रश्न विचारला तर आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण? तर विराट कोहली हा आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा आपल्याला माहित पाहिजे की आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट, ओके, सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू, ओके, आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू विद्यार्थी मित्रांनो, त्यांना त्या ह्याचं नाव काय? खेळाडूचं नाव यजुवेंद्र चहल. कोण आहे? यजुवेंद्र चहल. आय होप तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल. काय म्हणलं मी की आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक विकेट, काय म्हणलं, सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू कोण? तर यजुवेंद्र चहल हा आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. आणि यजुवेंद्र चहलने विद्यार्थी मित्रांनो 250 प्लस विकेट आतापर्यंत घेतला आयपीएलच्या इतिहासामध्ये. किती? 250 प्लस विकेट घेतलंय. त्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल, विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल आयपीएल तर्फे, ओके, आयपीएल मध्ये 2 कॅप, ओके, 2 कॅप ह्या फेमस आहेत. पहिली कॅप कोणती विद्यार्थी मित्रांनो? ऑरेंज कॅप, ओके, पहिली कॅप कोणती? ऑरेंज कॅप. ऑरेंज कॅप ही कशी कुणाला दिली जाते विद्यार्थी मित्रांनो? तुमच्या परीक्षेत प्रश्न विचारतं की आयपीएल मधील ऑरेंज कॅप कशाशी संबंधित आहे किंवा आयपीएल मधील पर्पल कॅप कशाशी संबंधित आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ऑरेंज कॅप जो सर्वाधिक, लक्षात घ्या, सर्वाधिक धावा करणारा, लक्षात घ्या, सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणजे सर्वाधिक धावा करणारा जो खेळाडू असतो त्याला ऑरेंज कॅप दिली जाते. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पर्पल कॅप कुणाला दिली जाते? की सर्वाधिक विकेट, लक्षात घ्या, पर्पल कॅप कुणाला दिली जाते? तर पर्पल कॅप ही सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला दिली जाते. ओके, सर्वाधिक विकेट विकेट घेणाऱ्या खेळाडूला दिले जाते. तुमचे 2 पॉईंट कव्हर झाले असतील. काय? पहिलं काय सांगितलं की ऑरेंज कॅप कुणाला दिली जाते? की सर्वाधिक धावा म्हणा किंवा सर्वाधिक रन्स काढणारा जो खेळाडू असतो तर त्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. आणि पर्पल कॅप कुणाला दिलं जातं विद्यार्थी मित्रांनो? सर्वाधिक विकेट घेणारा जो खेळाडू आहे तर त्या सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला दिलं जातं विद्यार्थी मित्रांनो. आय होप तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल. त्याच्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो 2025 ची, ओके, 2025 ची म्हणजे नुकतीच झालेली जी आयपीएल स्पर्धा आहे तर ह्या आयपीएल स्पर्धेचं स्पॉन्सरशिप म्हणा किंवा मुख्य प्रायोजकत्व कुणाकडे होतं विद्यार्थी मित्रांनो? लक्षात घ्या, ते टाटा या कंपनीकडे होतं. कोणाकडे होतं? टाटा या कंपनीकडे होतं. म्हणजे आयपीएल स्पर्धेचं मुख्य प्रायोजकत्व म्हणा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या कंपनीकडे होतं? तर लक्षात घ्या, ते टाटा या कंपनीकडे होतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आयपीएल स्पर्धेचा विजेता, लक्षात घ्या काय म्हणलं मी, आयपीएल स्पर्धेचा जो विजेता असतो तर त्या विजेत्या संघाला किती रक्कम दिली जाते विद्यार्थी मित्रांनो? 20 करोड. लक्षात घ्या, आयपीएलचा जो विजेता आहे तर त्या विजेता संघाला किती रक्कम दिली जाते? 20 करोड दिली जाते विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर आयपीएलचा जो उपविजेता असतो, लक्षात घ्या, आयपीएलचा उपविजेता असतो त्याला किती रक्कम दिली जाते विद्यार्थी मित्रांनो? 12.5 करोड रुपये इतकी रक्कम दिली जाते. ओके, काय म्हणलं, 20 कोटी कुणाला? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो 20 कोटी कुणाला? 20 कोटी हे आयपीएल मध्ये जो विजेता संघ आहे त्या संघाला किती कोटी रुपये दिला जातं? 20 कोटी रुपये दिला जातं. त्यानंतर आयपीएल मध्ये जो उपविजेता आहे त्या उपविजेता संघाला किती रुपये दिला जातं विद्यार्थी मित्रांनो? 12 कोटी इतके रक्कम दिली जाते. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाचं, लक्षात घ्या, प्रश्न इथे येणार, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या, VIMP, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. कोणतं? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे नाव काय? कोण आहे? वैभव सूर्यवंशी. यांचं नाव काय? वैभव सूर्यवंशी. लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचं नाव, परीक्षेत प्रश्न येऊ शकतं की वैभव सूर्यवंशी. लक्षात घ्या, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू. लक्षात काय म्हणलं मी? आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू कोण आहे? आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू त्यांचं नाव काय? वैभव सूर्यवंशी. विद्यार्थी मित्रांनो वैभव सूर्यवंशीचं सध्या वय किती आहे? 14 वर्ष इतकं वय आहे. आणि कोणत्या संघातर्फे खेळतात ते? राजस्थान रॉयल्स या संघातर्फे खेळतात. आणि कोणत्या राज्याशी संबंधित नाव आहे ते? बिहार. इतक्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. काय सांगितलं मी? पहिलं, वैभव सूर्यवंशी काय चर्चेत आहेत? तर वैभव सूर्यवंशी हे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू आहेत. त्यांचं सध्या वय किती आहे? तर ह्या वैभव सूर्यवंशी यांचं वय आहे 14 वर्ष. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि हे वैभव सूर्यवंशी कोणत्या संघातर्फे खेळतात? तर राजस्थान रॉयल्स या संघातर्फे खेळतात. आणि हे वैभव सूर्यवंशी कोणत्या राज्याशी संबंधित नाव आहे विद्यार्थी मित्रांनो? लक्षात घ्या, बिहार या राज्याशी संबंधित नाव आहे. तुम्हाला परीक्षेत काय होईल? सूर्यवंशी हे नाव म्हणलं, लक्षात घ्या,
तुम्हाला परीक्षेत कन्फ्युज होऊ शकतं. सूर्यवंशी हे नाव म्हणलं की तुम्ही महाराष्ट्र करू शकताय, पण ते महाराष्ट्राशी संबंधित आहेत का विद्यार्थी मित्रांनो? ते महाराष्ट्राशी संबंधित नाहीत. ते कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? बिहार या राज्याशी संबंधित आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं नाव हे आहेत ऋषभ पंत, हे आहेत वैभव सूर्यवंशी. लक्षात घ्या ऋषभ पंत. मग ऋषभ पंत सुद्धा आपल्याला आयपीएलच्या दृष्टिकोनातून महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो. का महत्वाचे? तर ऋषभ पंत हे आयपीएलच्या इतिहासातील ओके ऋषभ पंत हे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू. ओके ऋषभ पंत हे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू आहेत विद्यार्थी मित्रांनो. सर्वात महागडे खेळाडू ह्या ऋषभ पंत यांना 27 करोड रुपयाला लखनौ सुपर जायंट्सनं खरेदी केलं होतं. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्सनं लक्षात घ्या हे आहेत ऋषभ पंत. या ऋषभ पंतला LHG म्हणजे लखनौ सुपर जायंट्सनं किती कोटी रुपयाला विद्यार्थी मित्रांनो? 17 करोड रुपयाला खरेदी केलं होतं. आणि ऋषभ पंत हे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? खेळाडू आहेत. आय होप तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण येणार आहोत 2025 ची आयपीएल स्पर्धा. ओके आतापर्यंत आपण काय बघितलं? आयपीएल स्पर्धेचा इतिहास म्हणा किंवा आयपीएल स्पर्धेची हिस्ट्री आपण बघितली विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघणार आहोत तर हे आयपीएल स्पर्धा म्हणजे 2025 ची जी कालची आयपीएल स्पर्धेचं फायनल झालं त्या स्पर्धेसंदर्भात बघणारा विद्यार्थी मित्रांनो. कोणी जिंकलं? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो 2025 चं जे आयपीएल स्पर्धा आहे काय म्हणलं की 2025 ची जी आयपीएल स्पर्धा आहे तर ह्या आयपीएल स्पर्धेचं फायनल कोणत्या ठिकाणी झालं किंवा कोणत्या स्टेडियमवर झालं विद्यार्थी मित्रांनो? लक्षात घ्या नरेंद्र मोदी स्टेडियम. कुठलं? अहमदाबाद. लक्षात घ्या. ओके कोणतं स्टेडियम म्हणलं मी? नरेंद्र मोदी. ओके नरेंद्र मोदी स्टेडियम. कुठं आहे ते नरेंद्र मोदी स्टेडियम? अहमदाबाद. लक्षात घ्या अहमदाबाद म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद इथं फायनल झालं विद्यार्थी मित्रांनो. कशाचं? आयपीएलचं. त्याचबरोबर लक्षात घ्या तर हे नरेंद्र मोदी स्टेडियम विद्यार्थी मित्रांनो जे अहमदाबाद या ठिकाणी आहे तर हे जगातील सर्वात मोठं काय क्रिकेटचं स्टेडियम आहे. काय म्हणलं की नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम जे कुठं आहे? अहमदाबाद या ठिकाणी आहे. तर हे जगातील सर्वात मोठं क्रिकेटचं स्टेडियम आहे. ओके त्याच्यानंतर ह्याचा विजेता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर. लक्षात घ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर म्हणजे कोणाची टीम? विराट कोहलीची टीम विद्यार्थी मित्रांनो. विराट कोहलीची टीम म्हणजे 2025 ची काय म्हणलं सगळ्यात महत्वाचं 2025 ची आयपीएल स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? तर आरसीबी म्हणा किंवा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाने जिंकली विद्यार्थी मित्रांनो. दुसरं काय की या आयपीएल स्पर्धेचा उपविजेता कोण विद्यार्थी मित्रांनो? किंग्ज 11 पंजाब. लक्षात घ्या किंग्ज 11 पंजाब म्हणजे किंग्ज 11 पंजाबला हरवून आरसीबीने ही स्पर्धा जिंकली विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला हे सुद्धा माहित पाहिजे की यापूर्वी आयपीएल स्पर्धा आरसीबी नावाच्या संघाने जिंकली होती का? तर त्याचं उत्तर आहे नाही. यापूर्वी आरसीबीने आयपीएल स्पर्धा जिंकली नव्हती विद्यार्थी मित्रांनो. आरसीबीने पहिल्यांदाच लक्षात घ्या काय म्हणलं आरसीबीने प्रथमच लक्षात घ्या प्रथमच ही स्पर्धा जिंकली. काय म्हणलं मी? आरसीबीने प्रथमच ही स्पर्धा जिंकली विद्यार्थी मित्रांनो. पहिल्यांदा जिंकली. यापूर्वी आरसीबीने ही स्पर्धा जिंकलेली नव्हती. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मग 2025 ची जी आयपीएल स्पर्धा आहे तर ह्या 2025 च्या आयपीएल स्पर्धेचं ऑरेंज कॅप म्हणजे काय की सर्वाधिक धावा काढणारा जो फलंदाज असतो त्याला ऑरेंज कॅप दिली जाते. मग 2025 मध्ये ही ऑरेंज कॅप कुणाला दिली गेली विद्यार्थी मित्रांनो? साई सुदर्शन. नाव महत्वाचं. ओके साई सुदर्शन नावाचं एक उभरता फलंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो. भविष्यामध्ये भारताचं नेतृत्व हा फलंदाज करू शकतो. एकदम भारी बॅटिंग आहे त्याची. की साई सुदर्शनला 2025 ची जी आयपीएल स्पर्धा आहे विद्यार्थी मित्रांनो त्याची ऑरेंज कॅप देण्यात आली होती. साई सुदर्शनने 2025 च्या आयपीएल स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा काढल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो. किती? सर्वाधिक धावा काढल्या होत्या. आणि हा साई सुदर्शन कोणत्या संघातर्फे खेळतो? लक्षात घ्या हा साई सुदर्शन हा गुजरात टायटन्स या संघातर्फे खेळतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या पर्पल कॅप मी तुम्हाला आता सांगितलं होतं की आयपीएल मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा जो गोलंदाज असतो. लक्षात घ्या आयपीएल मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा जो गोलंदाज असतो तर त्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. मग 2025 मध्ये ही पर्पल कॅप कुणाला देण्यात आली? तर नाव लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध कृष्णा. नाव काय त्यांचं? प्रसिद्ध कृष्णा. म्हणजे 2025 मध्ये प्रसिद्ध कृष्णा यांना काय देण्यात आलं विद्यार्थी मित्रांनो? पर्पल कॅप देण्यात आली. आणि हे प्रसिद्ध कृष्णा सुद्धा गुजरात या संघातर्फे खेळतात विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या आयपीएल मध्ये कधीच्या 2025 च्या लक्षात घ्या ऑरेंज कॅप कुणाला देण्यात आली? साई सुदर्शन. दुसरं पर्पल कॅप कुणाला देण्यात आली? प्रसिद्ध कृष्णा. आणि साई सुदर्शन म्हणा आणि प्रसिद्ध कृष्णा म्हणा कोणत्या संघातर्फे खेळतात विद्यार्थी मित्रांनो? गुजरात टायटन्स या संघातर्फे खेळतात. आणि आयपीएल स्पर्धा 2025 ची विजेता संघ कोणतं? आरसीबी. आरसीबीने काय म्हणलं विद्यार्थी मित्रांनो? प्रथमच म्हणजे पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली. कोणाला हरवून जिंकली? किंग्ज 11 पंजाबला हरवून ही स्पर्धा जिंकली विद्यार्थी मित्रांनो. हे आरसीबी आहेत. ओके हे त्यांचे रजत पाटीदार आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा माहित पाहिजे की आरसीबी या संघाचे कर्णधार कोण? आरसीबी या संघाचे कर्णधार लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो रजत पाटीदार हे आरसीबी या संघाचे कर्णधार आहेत. हे आहेत रजत पाटीदार विद्यार्थी मित्रांनो. यांच्या नेतृत्वाखाली ही आयपीएलची ट्रॉफी आरसीबी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांनी जिंकलेली आहे.
आणि विद्यार्थी मित्रांनो दुसरं, पंजाबने सुद्धा या आयपीएल स्पर्धेमध्ये सगळ्यात सर्वोत्कृष्ट खेळ केला होता. ओके, नशीब त्यांच्या बरोबर नव्हतं, त्यामुळे पंजाब काय झालं विद्यार्थी मित्रांनो आयपीएलचा उपविजेता झाला. लक्षात घ्या, पंजाब आयपीएलच्या फायनलमध्ये दुसऱ्यांदा पोहोचला होता विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा पॉईंट तुमच्या लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ओके, त्याच्यानंतर लक्षात राहू द्या विद्यार्थी मित्रांनो, मी काय म्हणलं की आयपीएल स्पर्धा 2025 म्हणजे 2025 ची जी आयपीएल स्पर्धा आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचे हे प्रमुख पुरस्कार विजेते. त्यामध्ये काय म्हणलं मी, ऑरेंज कॅप कुणाला देण्यात आली, साई सुदर्शन. लक्षात घ्या 2025 च्या आयपीएल स्पर्धेमध्ये ऑरेंज कॅप कोणत्या खेळाडूला देण्यात आली, त्यांचं नाव आहे साई सुदर्शन. त्याच्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पर्पल कॅप काय म्हणलं, पर्पल कॅप कुणाला देण्यात आली, प्रसिद्ध कृष्णा यांना देण्यात आली. त्याच्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 2025 च्या आयपीएल स्पर्धेचा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, लक्षात घ्या मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, सूर्यकुमार यादव. लक्षात घ्या सूर्यकुमार यादव हे काय म्हणलं विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, म्हणजे सगळ्यात व्हॅल्युएबल प्लेअर कोण आहेत, सूर्यकुमार यादव. त्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट सक्सेस म्हणजे सर्वाधिक सक्सेस मारण्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला, निकोलस पुरन. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, नाव काय सांगितलं मी, निकोलस पुरन यांना देण्यात आला. आणि मोस्ट फॉर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की सर्वात जास्त, लक्षात घ्या सर्वात जास्त म्हणजे चौकार मारणारा खेळाडू कोण विद्यार्थी मित्रांनो, सर्वात जास्त चौकार मारणारा खेळाडू परत साई सुदर्शन विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर लक्षात घ्या कॅच ऑफ द सीझन, लक्षात घ्या कॅच ऑफ द सीझनचा पुरस्कार काय दिला विद्यार्थी मित्रांनो, कामिंदू मेंडिस. लक्षात घ्या कॅच ऑफ द सीझनचा पुरस्कार कोणाला देण्यात आलाय, कामिंदू मेंडिस यांना कॅच ऑफ द सीझनचा पुरस्कार देण्यात आला विद्यार्थी मित्रांनो. यांनी सर्वोत्कृष्ट कॅच घेतली होती आयपीएलच्या इतिहासात, म्हणजे आयपीएलच्या या सीझन मधील सर्वोत्कृष्ट कॅच कोणी घेतली होती, कामिंदू मेंडिस. त्याच्यानंतर मोस्ट स्ट्राईक रेटचा पुरस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मोस्ट स्ट्राईक रेट, लक्षात घ्या स्ट्राईक रेट, लक्षात घ्या मोस्ट स्ट्राईक रेटचा पुरस्कार परत वैभव सूर्यवंशी यांना. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, फेअर प्ले अवॉर्ड म्हणजे आयपीएलच्या ह्याच्यामध्ये 2025च्या आयपीएलच्या स्पर्धेमध्ये फेअर प्ले नावाचा एक अवॉर्ड असतो विद्यार्थी मित्रांनो, तो कोणत्या संघाला मिळाला, तर तो चेन्नई सुपर किंग्स म्हणजे फेअर प्ले अवॉर्डचा पुरस्कार सीएसके ला मिळाला विद्यार्थी मित्रांनो. इथं काय महत्वाचे की 2025च्या आयपीएल स्पर्धेचा लक्षात घ्या ऑरेंज कॅप कुणाला मिळाली, ऑरेंज कॅप मिळाली साई सुदर्शन यांना. पर्पल कॅप कुणाला मिळाली, पर्पल कॅप मिळाली प्रसिद्ध कृष्णा यांना. त्याच्यानंतर लक्षात घ्या की 2025च्या आयपीएल स्पर्धेमधील सर्वात महत्वाचा खेळाडू म्हणजे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर कोण, सूर्यकुमार यादव. त्याच्यानंतर लक्षात घ्या सर्वात जास्त सक्सेस म्हणजे सर्वात जास्त षटकार मारणारा खेळाडू, लक्षात घ्या त्याचं नाव निकोलस पुरम. त्याच्यानंतर सर्वात जास्त चौकार मारण्याचा पुरस्कार कुणाला देण्यात आला, साई सुदर्शन. त्याच्यानंतर लक्षात घ्या कॅच ऑफ द सीझनचा पुरस्कार कामिंदू मेंडिस यांना देण्यात आला. कोणत्या संघातर्फे खेळतात विद्यार्थी मित्रांनो, ते हैदराबाद या संघातर्फे खेळतात कामिंदू मेंडिस यांनी. आणि लक्षात घ्या बेस्ट स्ट्राईक रेटचा पुरस्कार वैभव सूर्यवंशी, जे आताच आपण बघितलं होतं, तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू आहे. आणि लक्षात घ्या फेअर प्ले नावाचा जो अवॉर्ड असतो विद्यार्थी मित्रांनो, फेअर प्ले अवॉर्ड, लक्षात घ्या फेअर प्ले अवॉर्ड म्हणजे फेअर प्ले अवॉर्ड कुणाला दिला विद्यार्थी मित्रांनो, सीएसके म्हणजे चेन्नई सुपर किंग्सला देण्यात आलेला विद्यार्थी मित्रांनो. आयपीएलच्या संदर्भात इतक्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. चला तर मग आपण एकदा ओव्हरऑल रिवाइज करू. ओके, आयपीएल स्पर्धा कधीची, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो 2000 म्हणजे आयपीएल स्पर्धा. तर आयपीएल स्पर्धेला आपण काय काय पाहिलं या लेक्चर मध्ये, तर आयपीएल स्पर्धेला सुरुवात बघितलं कधी 2008 मध्ये. आयपीएलचे जनक बघितलं विद्यार्थी मित्रांनो, कोणाला म्हणतात आयपीएलचे जनक, ललित मोदी यांना आयपीएलचे जनक म्हणतात, त्या गोष्टी बघितलं. त्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तर हे आयपीएल स्पर्धा कुणातर्फे आयोजित केली जाते, तर ते बीसीसीआय तर्फे आयोजित केली जाते. लक्षात घ्या ती प्रत्येक वर्षीच आयोजित केली जाते का, तर यस प्रत्येक वर्षी ती आयोजित केली जाते. कधीपासून, 2008 पासून. लक्षात घ्या 2008 पासून प्रत्येक वर्षीच कुणातर्फे, बीसीसीआय तर्फे ती आयोजित केली जाते विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं एकूण संघ कधी होते, 10 संघ होते. मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो पहिली आयपीएल स्पर्धा त्याचा विजेता बघितलं, तर त्या विजेता संघाचं नेतृत्व कोणी केलं होतं, शेन वॉर्न. संघ कोणता, राजस्थान रॉयल्स. कुणाला हरवलं, चेन्नई सुपर किंग्सला हरवलं विद्यार्थी मित्रांनो, त्या गोष्टी बघितलं. त्याच्यानंतर लक्षात घ्या आयपीएलच्या मध्ये इतिहासामध्ये सर्वाधिक वेळा आयपीएल ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारे संघ मुंबई आणि चेन्नई, दोघी संघांनी प्रत्येकी 5 वेळा ही स्पर्धा जिंकली, त्या गोष्टी बघितल्या विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू विराट कोहली, किंग कोहली. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू यजुवेंद्र चहल. लक्षात घ्या ऑरेंज कॅप कुणाला दिले जाते, सर्वाधिक धावा. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणजे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असतो त्याला ऑरेंज कॅप. पर्पल कॅप कुणाला, सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू, सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडूला पर्पल कॅप विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. त्याच्यानंतर 2025 चे आयपीएल स्पर्धेचं स्पॉन्सरशिप कुणाकडे होती विद्यार्थी मित्रांनो, टाटा कंपनीकडे होती. त्यानंतर लक्षात घ्या विजेता संघाला किती करोड रुपये म्हणलं, 20 करोड. उपविजेताला किती, 12.5 करोड रुपये विद्यार्थी मित्रांनो. आणि वैभव सूर्यवंशी संदर्भात म्हटलं की आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण
खेळाडू कोणत्या संघातर्फे? राजस्थान रॉयल्स. कोणत्या राज्याशी संबंधित नाव आहे? बिहार. वय किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 14 वर्षाचं वय आहे. त्याच्यानंतर ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बघितलं. मग 2025 आयपीएलचा विजेता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पहिल्यांदा ही आयपीएल स्पर्धा जिंकली. कुणाला हरवून जिंकली? किंग्ज 11 पंजाबला. कुठे झाली होती आयपीएलचा फायनल? नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद. आणि हे स्टेडियम जगातील सर्वात मोठं क्रिकेटचं स्टेडियम आहे. त्याच्यानंतर प्रसिद्ध कृष्ण, लक्षात घ्या, प्रसिद्ध कृष्णाला पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप कुणाला? साई सुदर्शन यांना मिळाली विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर हे सगळे पुरस्कार बघितले विद्यार्थी मित्रांनो. जर दीप करिअर अकॅडमीचा हा प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला जर आवडत असेल आणि आम्ही शिकवलेलं जर तुम्हाला व्यवस्थित समजत असेल तर दीप करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन ऍप्लिकेशनला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि गरजू विद्यार्थ्यापर्यंत या ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक पाठवा विद्यार्थी मित्रांनो. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.